विविध भारती पुणे. ठळक बातम्या. श्री अमरनाथ यात्रेशी संबंधित सेवा प्रदात्यांची नोंदणी प्रक्रिया जम्मू आणि काश्मीरच्या कामगार विभागानं सुरू केली आहे. या यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व पोनीवाले, पालखीवाले आणि फेरीवाल्यांनी त्यांची नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. यात्रेकरूंची गैरसोय टाळण्यासाठी आणि यात्रा सुरळीत होण्यासाठी ही नोंदणी प्रक्रिया करण्यात येत आहे. आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर झाल्यास कारवाई करण्याचे आदेश पुणे अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पुणे मार्केट यार्डात फळ व्यापारी आणि विक्रेत्यांची तपासणी मोहीम सुरू असून आंब्यासह इतर फळं पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केल्याचं आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. तसंच आंबा पिकवण्यासाठी इथिलीन गॅसचा वापर करण्यास परवानगी असली तरी त्यासाठी विशिष्ट नियम आखून देण्यात आले आहेत. फळांवर इथिलीनची थेट फवारणी करण्यास मनाई आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात 4 नक्षलवाद्यांना पोलिसांनी काल अटक केली. या 4ही नक्षलवाद्यांवर 40 लाख रुपयांचं बक्षीस असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातल्या वेळा समुद्र किनाऱ्यावर 3 जणांचा काल बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत शेतकरी कामगार पक्षाचे म्हसळा तालुक्याचे चिटणीस संतोष पाटील यांची 2 तरुण मुलं अवधूत आणि मयुरेश पाटील तसंच त्यांचा मुंबईमधून आलेला पाहुणा हिमांशू पाटील या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे तिघही समुद्र किनाऱ्यावर क्रिकेट खेळत असताना बॉल पाण्यात गेल्यानं तो आणण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दुपारी 3:30 वाजता पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगळुरू यांच्यात सामना खेळला जाणार आहे. तर संध्याकाळी 7:30 वाजता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडे मैदानावर सामना होईल. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58